कदम या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज राज्यभरामध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं। मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि भाषा तसंच साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान सोहळा पार पडला। तर दुसरीकडे मुंबईतल्या दादर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेनं भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलंय। विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कवितांची मैफिलही सजली आहे। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवरायांना कवितेतनं मुजरा केला। तर बिर्ला मातोश्री सभागृहात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं। या सोहळ्यानिमित्त मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला। या कार्यक्रमाची कोण तू रे कोण तू, कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू, जानकीचे अश्रू तू की उकळता लाव्हाच तू, खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू, वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू, भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू, मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू, अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू, कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू, वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू, शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू, की सतीचे वाण तू व मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, की ध्वजाचा रंग तू व बुद्धीचा श्रंग तू, कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू, चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू, द्रौपदीची हाक तू प्रलयंकराचा धाक तू, गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू। बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे, अशा घडीला तर या कार्यक्रमामध्ये दिग्गजांची मांदियाळी आहे आणि प्रत्येक जण त्यांच्या मनाला भावलेली मराठी कविता या कार्यक्रमात सादर करतोय। इकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पहिल्यांदाच मराठी मंडळाची स्थापना झाली आहे। महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत यांची कन्या तीर्था उदय सामंतनं पुढाकार घेत हे मंडळ सुरू केलंय। मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला। ये लिबरेशन, ये एम्पावरमेंट औरत का यहाँ था। जहाँ तक संत ज्ञानेश्वर हूँ, संत तुकाराम हूँ, संत एकनाथ हूँ, पता नहीं आप लोग उन्हें कितना याद करते हैं। मुझे ये हैरत होती है कि चाहे तेलुगु अपना मराठी के अन्नभाऊ साठे हों, पीएल देशपांडे हों, विजय तेंदुलकर हों, अगर नॉवलिस्ट आप बोलिए तो नासी फड़के हो, खांडेकर हों, दलित पोइट्स हों तो दिया पवार, फिर एक फीमेल पोइट है, वेरी इंपॉर्टेंट पोइट प्रज्ञा पवार। दिया पवार तो उनके फादर थे। नामदेव ढसाल, नाम आप गिनते जाइए। पीके अत्रे का एक पता नहीं कितने लोगों को मालूम है कि उन्होंने एक दैनिक मराठा एक पेपर निकाला था और उन्होंने किसी से पैसा नहीं लिया। उन्होंने कहा हर महाराष्ट्रियन मुझे सिर्फ 1 रुपया देगा, मैं 2 रुपये नहीं लूँगा, और 1-1 रुपया लोगों से लेके उस पेपर को चलाया। ये 2 जगह मुझे मालूम है हिंदुस्तान में, एक बंगाल और एक महाराष्ट्र, जहाँ कम से कम आज से 25-30 साल पहले तक तो गरीब से गरीब आदमी और एक जो मध्यम वर्ग का परिवार होता था, उसके बजट में पुस्तक का हिस्सा होता था कि ये मैगजीन लेने हैं, ये किताबें इतनी तो खरीदनी है इसमें। मुझे मालूम नहीं अब बजट चेंज हो गया है कि वही है।
मगर इसको सेलिब्रेट क्यों नहीं करते आप लोग? मैं तो इस शहर में चारों तरफ घूमता हूँ, मैंने तो इन बड़े बड़े राइटर्स के, बड़े बड़े पोइट्स के कोई स्कल्पचर कहीं देखे नहीं है, बड़े चौराहे इनके नाम पे देखे नहीं है। क्यों? ये एक ऐसा सीक्रेट क्यों है जिसे ढूंढना पड़ता है? इस पे तो आपको गौरव होना चाहिए। मगर कोई वजह है कि कुछ इस मामले में आप बहुत अंडर प्ले करते हैं। ये बात ठीक नहीं है। हम तो होना ये चाहिए कि अगर आदमी मुंबई के एक कोने से दूसरे कोने जा रहा है तो हर चौहे पे बड़े कलाकार का, भले बड़े संगीतकार हो, हमारे संगीत में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, स्पोर्ट्स में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन है, साहित्य में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, और देश में आने वाले नए विचार। गेटवे ऑफ इंडिया सिर्फ वहाँ नहीं है ताज में के सामने, ये मुंबई जो है, ये महाराष्ट्र जो है, ये गेटवे ऑफ इंडिया है। पूरा दलित मूवमेंट कहाँ से शुरू हुआ? तर जावेद अख्तर या कार्यक्रमामध्ये त्यांचे विचार मांडतात. थोड्याच वेळात ते कविता सुद्धा सादर करतील. इकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच मराठी मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत यांची कन्या तीर्था उदय सामंतनं पुढाकार घेत हे मंडळ सुरू केलंय. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम इथे आयोजित केला गेला. संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून तीर्था सामंतनं मंडळाच्या संकल्पनेमागचा, मंडळाच्या स्थापनेच्या संकल्पनेमागचा उद्देश यावेळी सगळ्यांना सांगितला. आमुच्या